अमरावतीमधील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये 6 ते 12 मे पर्यंत परिचारिका सप्ताह साजरा करण्यात येतोय। त्याच अनुषंगाने गुरुवारी महाविद्यालयाच्या वतीने शहरातून काढण्यात आलेल्या लेझिम रॅलीतून आरोग्य क्षेत्रामध्ये अविरत सेवा देणाऱ्या परिचारिकांच्या कामाविषयी जनजागृती करण्यात आली आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या 12 मे रोजीच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो। या परिचर्या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। आचार्य प्रीती पवार, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती। आम्ही आज इथे रॅलीचं आयोजन केलं होतं। ह्या रॅलीचं आयोजन परिचारिका सप्ताह निमित्त केलेलं होतं। परिचारिकेची आद्यजनक माता फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा 12 मे रोजी वाढदिवस असतो आणि त्यांनी परिचारिकेला एक स्थान दिलेलं आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह साजरा केला जातो। यामध्ये 6 मे ते 12 मे असा कार्यक्रम आयोजित केला होता। 6 ते 8 पर्यंत स्पोर्ट्स डे होते। 8 तारखेला रॅली होती। रॅलीमध्ये अवर नर्सेस आर फ्युचर म्हणजे आपल्या परिचारिका आपलं भविष्य आहे, हे आम्ही रॅलीद्वारे जनजागृती केलेली आहे। त्यानंतर आम्ही कल्चरल प्रोग्राम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आमचा 11 तारखेला आणि 12 तारखेला फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आम्ही हे करत आहोत। त्यानिमित्त सर्वांना हेच सांगायचं आहे की जास्तीत जास्त नर्सेस ज्या काम करतात आहे त्या फक्त रुग्णसेवेसाठीच करत आहे। रुग्णसेवा ही जनसेवा समजून त्या काम करत आहेत।